धुळे जिल्ह्यासह खानदेशातील प्रसिद्ध असलेल्या श्री सती अहिल्यादेवीच्या 193व्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवाला 28 जानेवारीपासून सुरुवात होतीये। पौष कृष्ण 14 पासून सुरू होणाऱ्या यात्रेनिमित्त भाविक नवस पूर्ण करण्यासाठी आवर्जून उपस्थिती देतात। बोरीस, लामकाणी, पंचक्रोशीसह तालुक्यातील भाविक या ठिकाणी पायी देखील चालत श्री सती अहिल्यादेवी यात्रेसाठी येत असतात। यात्रेनिमित्त हॉटेल व्यावसायिक, संसार उपयोगी साधन साहित्य, मनोरंजन, करमणूक, खेळ साहित्य व इतर व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होतात। श्री सतीदेवी ट्रस्ट तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यात्रा कालावधीत शांतता कमिटी बैठक संपन्न झाली। सोनगीर पोलीस स्टेशन पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये यावेळी चर्चा पार पडली। आवश्यक त्या सुरक्षा विषयक उपाययोजना, महिला पुरुष स्वतंत्र दर्शन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्था, पार्किंग व्यवस्था याबाबत उपाययोजना केल्याचं श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीस संस्थेचे अध्यक्ष दादासो श्री सुभाष देवरे यांनी कळवलंय। तसेच ट्रस्ट मार्फत स्वयंसेवकांची नेमणूक करून यात्रा कालावधीत जबाबदारी निश्चित केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। संस्थेचे सर्व विश्वस्त पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्या वतीनं यात्रा कालावधीत शांतता आणि नियमावली राखण्याचं आवाहन करण्यात आलं। यात्रेनिमित्त पायी येणाऱ्या भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचा आयोजन श्री गणेश टेक्सटाईल मिल जवळ दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करण्यात आले। सदरील महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी माजी सरपंच श्री विलास देवरे, युवा उद्योजक निखिल देवरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्याकडून करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।